तर आज आपला चर्चेचा विषय आहे कन्सेप्ट ऑफ प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्तेची संकल्पना. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स ज्याला अ, बौद्धिक संपत्ती पण म्हटलं जातं. त्यासंबंधी आपण चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे पहा मालमत्तेची संकल्पना. बौद्धिक म्हणजे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ही गोष्ट पाहण्याच्या आधी प्रॉपर्टी म्हणजे काय हे आपण पाहूया या लेक्चरमध्ये. तर पहा मालमत्तेची संकल्पना कायदेशीर आणि नैतिक अधिकार आणि मूर्त आणि अमूर्त मालमत्ता किंवा संसाधनांच्या मालकीचा संदर्भ देते. मालमत्तेचे दोन मुख्य श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. पहिली म्हणजे वास्तविक मालमत्ता, दुसरी म्हणजे वैयक्तिक मालमत्ता. रिअल इस्टेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थावर मालमत्तेमध्ये जमीन आणि त्यांच्याशी संलग्न कोणत्याही कायमस्वरूपी संरचना किंवा सुधारणांचा समावेश होतो. ज्याला पहा इमोबल प्रॉपर्टी पण म्हटलं जातं, जसे की इमारती, घरे किंवा नैसर्गिक संसाधने, जसे की खनिजे किंवा पाण्याचे हक्क. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वास्तविक मालमत्तेच्या अधिकारांमध्ये सामान्यतः जमीन आणि त्यांच्याशी संबंधित मालमत्तांची मालकी, वापर आणि हस्तांतरण यांचा समावेश होतो. दुसरी गोष्ट म्हणजे पहा मुवेबल प्रॉपर्टी. ती काय आहे तर पहा दुसरीकडे वैयक्तिक मालमत्तेमध्ये व्यक्ती किंवा व्यवसायांच्या मालकीच्या जंगम म्हणजे मुवेबल मालमत्तेचा समावेश होतो. जसे की वाहने, फर्निचर, पैसा, स्टॉक. स्टॉक म्हणजे स्टॉक मार्केट वगैरे ज्याला आपण म्हणतो त्या संबंधीचे स्टॉक किंवा बौद्धिक संपत्ती. बौद्धिक संपत्ती म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. वैयक्तिक मालमत्ता अधिकारांमध्ये या मालमत्तेची मालकी, ताबा आणि नियंत्रण यांचा समावेश होत असतो. मालमत्तेची संकल्पना सामाजिक सुव्यवस्था, आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक हक्क स्थापित करण्यासाठी आणि राखण्यासाठी आवश्यक आहेत. मालमत्तेचे अधिकार व्यक्तींना त्यांच्या मालमत्तेचा वापर करण्याची, उपभोग घेण्याची आणि कायद्याच्या मर्यादेत योग्य वाटेल तशी त्यांची विल्हेवाट लावण्याची क्षमता प्रदान होते. आता इथं महत्वाचा मुद्दा आहे विल्हेवाट लावणे, पण कशी? कायद्याच्या मर्यादेत योग्य वाटेल तशी. उदाहरणार्थ पहा, जर तुमच्याकडे पैसे असतील, तुम्ही ते खर्च करू शकता. नाहीतर ती माझी प्रॉपर्टी आहे म्हणून मी ती पेटवून देतो किंवा कुठेतरी ते पुरून त्याचं खत करतो असं नाही. त्याचा तुम्ही खर्च करू शकता, म्हणजे कायद्याच्या मर्यादेत राहून त्याची विल्हेवाट लावू शकता. हे अधिकार व्यक्तींना त्यांच्या मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी आणि सुधारणासाठी प्रोत्साहन देतात, ज्यामुळे आर्थिक वाढ आणि विकास होतो. मालमत्तेचे अधिकार सामान्यतः कायदेशीर प्रणालीद्वारे संरक्षित आणि लागू केले जातात, जे मालमत्तेची मालकी, हस्तांतरण आणि वापरासंबंधी नियम आणि नियम स्थापित करतात. हे कायदे अधिकार क्षेत्रांमध्ये भिन्न असतात, परंतु सामान्यतः निष्पक्षता सुनिश्चित करते. अनधिकृत वापर किंवा चोरी रोखणे आणि मालमत्तेशी संबंधित विवादांचे निराकरण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की मालमत्तेचे अधिकार निरपेक्ष नाहीत आणि कायदे, नियम किंवा सार्वजनिक हिताच्या विचारांद्वारे लादलेल्या मर्यादा किंवा निर्बंधाच्या अधीन असू शकतात. उदाहरणार्थ झोनिंग कायदे विशिष्ट हेतूंसाठी विशिष्ट गुणधर्मांचा वापर प्रतिबंधित करू शकतात आणि बौद्धिक संपदा कायदे निर्माते आणि शोधकांच्या त्यांच्या मूळ कार्यांसाठी किंवा शोधांसाठी मर्यादित विशेष अधिकार देतात. शेवटी जर सांगायचं झालं तर पहा एकंदरीत मालमत्तेची संकल्पना समाजात महत्वपूर्ण भूमिका बजावते. व्यक्ती आणि व्यवसाय यांना त्यांच्या मालमत्तेची मालकी, वापर आणि फायदा मिळवून देण्याचा अधिकार आणि प्रोत्साहन प्रदान करते आणि आर्थिक वाढ आणि सामाजिक कल्याणासाठी योगदान देते. धन्यवाद. आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. हा व्हिडिओ पहा जनरल इन्फॉर्मेशन साठी आहे किंवा जे लोक एक्झामिनेशन देतात रेग्युलर युनिव्हर्सिटीचे त्यासाठी जास्त सुटेबल आहेत. हे पहिल्यांदा मला सांगावंसं वाटतं. आणि आता पुढे येणाऱ्या काही लेक्चरमध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीवर आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.